मुंगसे गावाजवळ सकाळी 7 वाजेच्या सुमारास आजोबा सीताराम उत्तम सूर्यवंशी हे आपल्या वैष्णवी आणि मानसी या नातींना शाळेत सोडायला जात असताना भरधाव बसने धडक दिल्याने आजोबा सीताराम सूर्यवंशी आणि नात वैष्णवी जागीच ठार झाले, तर मानसी गंभीर जखमी झाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी काही काळासाठी हायवे बंद केला होता. प्रथमदर्शी बस चालक या अपघातास जबाबदार असल्याचे दिसून येते. मुंगशाचा रहिवासी राजेंद्र शंकरराव. आत्ता जे इथे ॲक्सिडेंट झाला सकाळी, 2 लहान चिमुरडे आणि त्यांचे आजोबा त्यांना शाळेत सोडायला आले होते. त्यांचा शेवटचा पेपर, आयुष्यातला पेपर शेवटचा झाला. तर त्याला कारणीभूत फक्त बस चालक. 1 वर्षापूर्वी पण एक तरुण मुलगा 18 वर्षाचा, त्यावेळेस पण बसने त्याला अक्षरशः याच्यासारखं चिरडत नेलं 15-20 मीटर. आणि आत्तासुद्धा तोच प्रकार झाला. तिसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना त्याने साईडला व्हाईट पट्ट्याच्या बाजूने त्या आजोबाला आणि त्या लहान चिमुरडीनं ओढून नेलं. तर हे प्रकार का होता, तर आम्ही आता महामंडळचे ते डेपोचे मॅडम आल्या होत्या, त्यांना सांगितलं. ते म्हणते आमच्या गाडीला ब्रेक नसतो. पण ब्रेक जरी नसला तर त्यांच्याकडे गेअर असतो. गावाचं अंतर जवळजवळ वाक्य फाटा तर पाटण्या फाट्यापर्यंत 10 किलोमीटर, जवळजवळ 5 किलोमीटरचं आहे. तर या 5 किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी कमीत कमी एवढं सौजन्य केलं पाहिजे की गेअर हा त्यांनी लावला पाहिजे. गावाजवळ आल्यानंतर प्रत्येक गावाजवळ, मुंगसे गावाजवळच नाही पण हायवेचे जेवढे गाव आहे तेवढ्याजवळ त्यांनी गेअराचं जरी सौजन्य दाखवलं तरीसुद्धा होतं. आणि आम्ही अशा वेळेस आम्हाला जर नाशिकला जायचं राहिलं तर आमच्या मुंगसे गावाला स्टॉप नाही. आम्ही हात दिला तरी आम्हाला ते असं वाटतं की जसं की आम्हाला उडवायला पाहता असे इतके जोरात निघून जातं. त्यांनी कमीत कमी गावाजवळ नाही बसणं, आमचा स्टॉप नाही असं सांगायला पाहिजे. पण बस कमीत कमी हळू नेली पाहिजे. बस जर हळू गेली तर याच्यात होणारे हे 3 ॲक्सिडेंट, 2 तरुण मुलं आणि आता 2 चिमुरडे 13 आणि 14 वर्षाचे आणि तिचे आजोबा, हे जर आज जे घडलं तर फक्त बस ड्रायव्हरमुळे घडतंय. बस ड्रायव्हरांना सुद्धा माझी सूचना आहे, डेपोवाल्यांना सूचना आहे, परिवहन मंत्र्यांना सूचना आहे. तुम्ही फक्त एक मी त्या चिमुरड्यांचं जे हृदय पाहिले, त्यांचे चेहरे पाहिले ना, त्यावेळेस वाटतं हे आपल्या घरात घडतंय. आणि ते माझ्या घरातलेच होते, कारण त्या चिमुरड्या माझ्या दुकानावर दररोज येत होत्या आणि ते आजोबा पण येत होते. ते मी ऐकल्यानंतर सकाळपासून तिथे उभा होतो. ही माझी तळमळीची विनंती आहे डेपो मॅनेजरला, परिवहन मंत्र्यांना, सगळ्यांना, सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतो, हात जोडून सांगतो की गावाजवळ कमीत कमी यांनी गेअर दाबून बस हळू स्लो करण्याचं सौजन्य दाखवावं. या ठिकाणी जर सातत्याने 6-7 महिन्यात ॲक्सिडेंटची घटना घडत असते, अपघात होत असतात आणि कोणाला ना कोणाला जीव गमवावा लागत असतो. म्हणजे आमच्या कुटुंबातील कोणी ना कोणी जात असतं, परंतु आम्ही वेळोवेळी निवेदन देण्याच्या पलीकडे काही होत नाही. निवेदन दिल्यानंतर तात्पुरतं ते आमची समजूत काढतात आणि पुन्हा जैसे तेच सर्व काही गोष्टी होतात. केले पाहिजे आणि स्पीड ब्रेकरची हाईट उंच व्हायला पाहिजे आणि इथं ओव्हरब्रिज व्हायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी 20% जनता ही गावात राहते, 80% जनता ही मळ्यात राहते. आणि मळ्यातून शाळेत जाण्यासाठी लहान लहान मुलं या ठिकाणी शाळेत येत असतात आणि ओव्हरब्रिज राहिल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत नाही. आज जर म्हटलं तर एक आजोबा आणि एक नात यांचा जीव जागीच गेलेला आहे आणि एक नात सिरियस आहे. म्हणजे त्या नातीच्या वर्गातल्या सर्व मैत्रिणी या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी येऊन बसलेले होते. साळुंखे साहेबांना जर म्हटलं तर अरुण माऊली, दादा जाधव जे जिल्हा प्रमुख होते बीजेपीचे, आम्ही प्रत्यक्ष जाऊन साळुंखे साहेबांच्या कॅबिनला जाऊन चर्चा पण केलेली आहे. खासदार साहेबांचं निवेदन देखील त्यांना दिलेले आहे. परंतु खासदार साहेब जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या निवेदनाला जर केराची टोपी दाखवत असतील तर आमच्या निवेदनाला ते काय किंमत देणार. लोक मार्गी लावण्यासाठी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा साळुंखे साहेबांवर दाखल केल्याशिवाय आम्ही पुढे राहणार नाही, ही या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो. याच्यात मुंगसे मार्केट पासून तो सौंदाण्यापासून कमीत कमी 6 लेन पाहिजे होता. त्याच्यानंतर पाटण्या फाटे तर रोकडोबा पासून तो बायपास आहे, त्याच्या संदर्भात काही निर्णय नाही. या ठिकाणी अंडर ब्रिज पाहिजे तर त्याच्या संदर्भात काही नाही. NHAIचा जो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे का साळुंखे, त्याच्या निष्क्रियपणामुळे हे सगळं होतंय. तो ऑफिसात बसून मोठायक्या करतो आणि इकडे काही म्हणजे ज्या पद्धतीने पाठपुरावा पाहिजे, ज्या पद्धतीने सगळे पाहिजे त्या पद्धतीने काही करत नाही आणि कार्यालयात गेल्यावर आरोगंट पद्धतीने वागतो. त्याने NHAIला मानलं पाहिजे ना, या ठिकाणी असं होतंय. एवढे ऍक्सिडेंट झाले, टेऱ्याचे झाले, मुंगशाचे झाले, एकदा सुद्धा आला नाही तो स्पॉटवर.